जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीत भाजपला जागा असताना शिवसेना शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या 10 मिनिटात शिंदेंच्या शिवसेनेकडून नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि भुसावळचे माजी नगरसेवक दीपक दांडे यांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे जळगावमध्ये महायुतीत दुफळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आजपर्यंत महिला कक्षाला संधी मिळालेली नाही आहे, म्हणून मी आज माझी इच्छा व्यक्त केली की आज फॉर्म भरलेला या ठिकाणी। शिंदे सेनेच्या नगरसेवक आहात, मात्र तुम्ही एक बंडखोरी केलेली उमेदवारी अर्ज। हो, मी बंडखोरी करून महिला आघाडी माझ्या सोबत आहेत, म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साथ असल्यामुळे मी हे फॉर्म भरलेला आहे। मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे। मी आज माझी उमेदवारी इथे भरलेली आहे। आपण पाहत असाल गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जे आमदार ह्या निवडणुकीमध्ये उभे होते किंवा निवडून आलेले होते त्यांनी कुठलाच विकास या जळगाव जिल्ह्याचा केलेला नाहीये। आणि मी माझी पत्नी गेल्या 3 पंचवार्षिक मध्ये भुसावळ शहरातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडणूक लढवलेली आणि जिंकून सुद्धा आलेली आहे।